श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. श्रावणातील प्रवचनेच्या शृंखलेत तुम्हा सर्व सद्गुरु भक्तांचं स्वामीमय स्वागत. आपण या प्रवचनाच्या शृंखलेत शेगावीचे संत गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथावर प्रवचन करत आहोत. आतापर्यंत आपण 14 अध्याय याचे व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. आजचा दिवस आहे अध्याय 15वा. तर आपण सुरू करूया. नेहमीप्रमाणे हात जोडा. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटू रूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना, कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेत अनंता, चहुवेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमत्ता, केवढी तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16वा अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रू मित्रांच्या घरी दिवा, ये अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच, देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षले. आपले ईशत्व सांभाळले,
याच अवतारी देवा तू, तुला माझा नमस्कार असो वारंवार मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या. अशा रीतीने आज आपण सुरुवातीच्या 9 ओव्या सलगपणे वाचल्या, कारण या 9 ओव्या महत्वाच्या आहेत. नेहमीप्रमाणे दासगणू श्री गणेशाला वंदन करून या अध्याय 15 हा सुरू करत आहेत. पुढे ते म्हणतात, हे कश्यपात्मज वामना, कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. तर बटुरूपी नारायण बनून तू बळीला पाताळी धाडलंस, त्याला कृतार्थ केलंस. राज्य मृत्यूलोकीच घेतलंस तरी त्याला पाताळाचं राज्य दिलं त्या बळीला. आवळा घेऊन नारळ दिलायस त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव द्वारपाल झालात तुम्ही. आता या मन्वंतरानंतर बलीच होणार आहे देवांचा राजेश्वर, तोही देवा तुझ्या वराने. जो वामन रूप तुम्ही धारण केलं ते कश्यपात्मज म्हटलंय. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तर एका घटकेत अनंता चहू वेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी. एका घटकेत हे अनंता, हे नारायणा, 4 वेदाच्या संहिता पठण केल्या तुम्ही इतके बुद्धिमंत आहात, आणि केवढी अगाध तुमची लीला आहे, आणि तुमची बुद्धिमत्ता केवढी अगाध आहे म्हणे. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16वा अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. एकमेव असा म्हणे तुमचा हा 16वा अवतार आहे, ज्याच्यात तुम्ही कोणाचाही वध केलेला नाही. शत्रू मित्रांच्या घरी दिवा हे अवतारी लाविला बरा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच. शत्रू आणि मित्र सर्वांच्या घरात तुम्ही दिवा लावलात, आणि तो देव असो किंवा दानव असो, या अवतारात तुम्ही प्रत्येकाच्या, शत्रू मित्राच्या दोघांच्याही घरात दिवा लावलात. यासाठी तू देवांना आणि दानवांना सारखाच वंद्य आहेस. देवतेही आनंद विले, राक्षस तेही रक्षिले, आणि आपले ईशत्व सांभाळलेस. देवांनाही आनंद दिलास आणि राक्षसांचं सुद्धा रक्षणच केलेस. त्यांना पाताळी धाडणं किंवा त्यांना स्वतःच्या हाताने त्यांना मारणं. पण हा 16व्या अवतारात मात्र तू काय केलेस की कोणाचं वध केलेलं नाहीस, पण आपलं ईशत्व सांभाळलेस. ईश्वर याच अवतारी तू असा 16वा जो अवतार आहे तो तुझा फार महत्वाचा आहे. तुला माझा नमस्कार, हे वामना वारंवार नमस्कार म्हटलंय. माझ्या मस्तकावर तुम्ही वरद कर ठेवा या दास गणूच्या. अशा रीतीने या 9 ओव्यांमध्ये श्री विष्णूची अशी स्तुती केली आहे की त्याचा जो 16वा अवतार किती महत्वाचा आहे ते सांगितलंय. पुढे आपण काय आजच्या अध्यायात आपल्यासाठी नवीन शिकवतायत पाहूया दासगणू. टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो. इथे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना महाराष्ट्राचा कोहिनूर आणि दूरदृष्टीचा सागर म्हटलंय. आणि राजकारणात जे प्रवीण होते ते त्यांच्याबद्दल येतंय. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत कटपटी, ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. आपल्या स्वातंत्र्यासाठी इथे निज स्वातंत्र्य म्हटलंय. हे निज स्वातंत्र्य पुन्हा तेच आपल्या सर्वांसाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवावं याच्यासाठी अनेक खटपटी केल्या, आणि ज्यांची धडाडी त्यांची फार मोठी होती. आणि त्याचं वर्णन म्हणे काय करू दासगणू म्हणतायत. करारी भीष्मा समान, आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भिडन सत्यात कोणाची. भीष्मा समान ते करारी,
आर्यमहीचे पाहुन दैत्य सतीचे झाला घेता वाण भिडन सत्यात कोणाची. आर्यमही जे आहेत, आर्यमहीचे पाहुन दैन्य, ती आर्य महिला जी आहे तिचं दैन्य पाहिलं त्यांनी आणि सतीचं वाण घेऊन कोणाचीही सत्यात त्यांनी भीड न ठेवली असे ते वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे धाबे दणाने इंग्रजांचे पाहुन ज्याच्या लेखाला. वाक्चातुर्य म्हणजे वाकचातुर्य म्हणजे बोलण्याची कला. कशी तर बृहस्पतीच्या समान साचे धाबे इंग्रजांचे दणांनी ज्यांच्या लेखाला पाहून कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य ही पदवी भली ती न त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. कृती जशी केली की जेणेकरून त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली, ती कोणी दिली नाही, ती त्याने मिळवली. लोक त्यांना स्वतःहून आदराने लोकमान्य बोलू लागले, असे ते बहादर होते म्हणे. तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्याया कारणे. रे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एकदा अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकांचा आग्रह झाला म्हणून व्याख्यान द्यायला आले. झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठ्याल्या विद्वानांची गेली गडबड उडून. तयारी झाली उत्सवाची, अकोल्यामध्ये मोठ्या मोठ्या विद्वानांची सुद्धा गडबड उडून गेली होती. दामले, कोल्हटकर, खापडे आणि आणखी विद्वान बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. याच्यात सर्वांची नावं घेतली. मग दामले असो, कोल्हटकर असो, खापर्डे असो, आणखीन बडे विद्वान हे जमले अकोल्या ग्रामात, अकोल्या गावात. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळकसाचे. नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. आता या उत्सवाचे अध्यक्ष कोण, तर तेच आपले टिळक. आणि टिळकांचं नाव ऐकल्यावर सारं वराड आहे तो प्रांतच आनंदला. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती. त्याचे कारण ऐसे पहा. शिवरायांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या प्रांतात, वराड प्रांतात आधीच झाली पाहिजे होती. त्याचं कारण काय आहे, तर शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती ती वराडीच आपली होती. सिंदखेडी जन्मतिचा. का अगोदरच यांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीकडे साजरी झाली पाहिजे होती, कारण शिवाजी महाराजांची जन्मदात्री जी वीरमाता जिजाऊ आहे ती वराडीचीच, सिंदखेडचा जन्म होता त्यांचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. त्या वीरगाजी शिवाजी म्हटलंय, जिने स्वतःच्या पोटी त्यांना जन्म दिला, त्यामुळे वराड आणि महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वाने. माता होती वराडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. माता वराडची आणि पिता शहाजीराजे हे महाराष्ट्राचे. हे दोघे जे दाम्पत्यांची जोडी खचितच अनुपम होती. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कालिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधीच उत्सव होता शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव, आणि जो काळीज आहे महाराष्ट्राचा, आणि वर अध्यक्ष कोण, तर बाळ गंगाधर टिळक. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. आधी 1 महिना अगोदर पासून या उत्सवाची तयारी चालली होती. ज्याच्या त्याच्या मनात आनंदच वाढतच चालला, द्विगुणितच होत होता. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, तई कैकांचे म्हणणे पडले, ऐशा रीती विविध हो. अध्यक्ष उपाध्यक्ष या समिती जी स्थापन केली होती त्याचे निवडले गेले. स्वयंसेवक सुद्धा तयार झाले. तर काही लोकांचे असं काही म्हणणं पडलं ते आपण ऐकूया म्हणे. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. या शिवजयंती उत्सवाला
शेगावच्या महाराजांना श्री स्वामी समर्थ गजानन महाराजांना आणा म्हणजे दुधात साखर पडेल असं काही लोकांचं म्हणणं झालं. शिवाजीच्या राष्ट्रोद्वारा आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राष्ट्राचा उद्धार करण्याचा जो त्यांचा स्वतःचा नेम होता, जे त्यांनी ठरवलं होतं की हे हिंदू राष्ट्र व्हावं किंवा आपण स्वतंत्र व्हावं किंवा स्वराज्य आपलं व्हावं, तर हे राष्ट्रोद्धार किंवा राष्ट्राचा उद्धार करणं हा याच्या मागे आशीर्वाद कोणाचा होता, तर समर्थ रामदास स्वामींचा. म्हणून तो त्यांचा स्वराज्य स्थापन करण्याचा जो खरा हेतू होता तो तडीस गेला होता. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदय सत्य, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो. आणि आपले महाराज गजानन महाराज असं म्हटलं जात आहे, आपण आतापर्यंत अध्याय जे झाले त्या अध्यायांमध्ये आपल्या लक्षात आलेलंच आहे की समर्थ रामदास स्वामीच पुन्हा गजानन महाराज म्हणून या भूमीवर प्रकट झालेले होते. आणि टिळकांचं राजकारण हेच जिजाई हृदयरत्न म्हणजे काय, जिजामातेच्याच शिकवणुकीमुळे संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडलेले, तेच सर्व राजकारण टिळकांचं हे जिजाईच्याच म्हणजे राजमाता जिजाई जी आहे आपली जिजाऊ माता, त्यांच्याच पद्धतीचं त्यांचं राजकारण होतं, त्याच्याच वर ते चालत होते आणि त्याला आशीर्वचन समर्थांचंच होतं. आणि यावेळेला सुद्धा ते सांप्रत वराड प्रांतामध्येच शेगावमध्येच वावरत होते गजानन महाराज म्हणून. ते कित्येका पसंत पडले कित्येका असंही नाही रुचले, ज्यान रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. ते बऱ्याच लोकांना ते पसंत पडलं हा जो ठराव होता, पण काही लोकांना रुचलं नाही, आवडलं नाही. ते उघड काय म्हणाले, तो शेगावाचा अवलिया कशाचा आणता ये ठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. तो शेगावचा अवलिया आहे, कशाला इथे आणताय, तो काहीतरी करून काहीतरी विक्षोभ करेल आणि सभेचा विस्फोट होऊन जाईल. फिरेल नागवा सभेत गिणगिण गणात ऐसे म्हणत, मारेल वाटे कदाचित तो लोकमान्याला. नागवा नागडावून फिरेल आणि गिण गणात म्हणत फिरेल आणि कदाचित वाटतंय की तो लोकमान्यांना मारेल म्हणून. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. काही लोक होते ते म्हणाले हे म्हणणं चांगलं नाही, गजानन महाराजांची पावलं सभेला लागली पाहिजेत. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्या परी. त्यांचं जे वेडेपण तुम्हाला दिसतं ना, ते वेड्या लोकांसाठी आहे. जे विद्वान आहेत सज्जन आहेत त्यांच्याशी ते वेड्यासारखे वागत नाहीत. खरेखुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंग सभेसी येतील ये ठाया. खरेखुरे राष्ट्रोद्धारक राष्ट्राचा उद्धार करणारे जरी टिळक असतील तरी महाराज निशंक सभेतील येतील इथे या ठिकाणी. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करती देखा, म्हणून मी सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण ते देण्यास. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच करतात म्हणे. कारण काय की आपण ज्यांना मानतो, तर जे टिळक ते त्या टिळकांना भेटण्यासाठी ते येणार म्हणजे येणार. आणि इथे तुम्ही जे काय विचार मांडताय ते आम्हाला पटत नाही. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हेच करतात. त्यामुळे कित्येक लोक म्हणाले सांगतो भिवू नका, त्यांना आमंत्रण द्या. ऐसे भवतीन भवती झाली मंडळी शेगावासा आली, आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना. असं बोलता बोलता मंडळी शेगावात आली आमंत्रण द्यायला सभेचं श्री गजानन महाराजांना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. आल्या आल्या दादा खापर्ड्यांना पुण्यराशी आपले गजानन महाराज म्हणाले आम्ही येऊ तुमच्या सभेस
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवाला. वेड्यापरीनं तेथे करू, जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. वेड्यापणे परी आम्ही तिथे करणार नाही, जागीच बसून शांत राहू, मौन धरू. सुधारक जे आहेत त्यांचा मनोभंग आम्ही कधीच करणार नाही. करावयासी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर, याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. राष्ट्रोद्धार करण्यासाठी बाळ गंगाधर हे एकमेव योग्य आहेत म्हणे, आणि यांच्यासारखा दुसरा राष्ट्रप्रेमी पुरुष यापुढे होणारच नाही. गजानन महाराज सांगतायत, स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंग सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या टिळकांचा, बाळ गंगाधर टिळकांचा स्नेही अण्णा पटवर्धन नावाचा जो होता, तो नरसिंह सरस्वतींचा शिष्य होता, जो आळंदीचा होता. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास, ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. तर या दोघांना, टिळकांना आणि अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आहे, या दोघा पुरुषांना पाहण्यासाठी आम्ही अकोल्यास येऊ. ते ऐकल्याबरोबर खापर्ड्यांना अगदी आनंद झाला. पहा पहा कोल्हट करा, वराड प्रांताचा ज्ञानहिरा, याने वृत्तांत जाणला सारा, जोका झाला अकोल्यात. हे सांगू लागले खापर्डे, बघा अहो कोल्हटकर, वराड प्रांताचा हा ज्ञानहिरा आहे, याने वृत्तांत सगळा जाणला. आपण त्यांना काही सांगायच्या आधीच त्यांनी स्वतःहूनच सांगितलं आपल्याला जे काही सांगायचं होतं. जे काही अकोल्यात घडलं, आपल्या चर्चा त्या इकडे अगदी आपल्या समक्ष त्याने बोलून दाखवल्या. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाधसाचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेमयाना पहा किती. यावरून संतांचं ज्ञान केवढं अगाध आहे म्हणे, आणि खरे जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचं प्रेम यांना फार असतं. ते पहा, बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेचून आपणास येतो म्हणून म्हणाले. बोलवायची आपल्याला गरजच पडली नाही, जरूरच पडली नाही काही खास. ते स्वतःहूनच आपणहून म्हणाले की येतो. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला, चला वंदन समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. या उत्सवाला आपल्याला मुहूर्त खूप छान मिळाले, अतिउत्तम मिळालेला आहे म्हणे. चला समर्थांना वंदन करून आपण अकोल्यास जाऊ. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार, आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. खापर्डे कोल्हटकर आलेले, ते दोघेही निघून गेले. 8 दिवसावर सभेचा दिवस आला. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटू लागलं कधी टिळकांची पावले आपण अकोल्यात आलेली पाहू. शके 1830 ती सभा होती वैशाख मासी, वराड प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. शके 1830 म्हटलंय, वैशाख मासात ही सभा होती वराड प्रांती अकोल्यामध्ये. एक मंडप उभारला होता त्याच्यासाठी. सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा, परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. अक्षय तृतीयेचा सण वराड प्रांतात फार मोठा मानला जातो, पण इथे फार मोठ्या प्रमाणात सर्व जनांचा समुदाय, बऱ्याच लोकांचा तिथे गर्दी झाली प्रचंड अशी. तोच अखेरचा दिन, त्या सभेचा होता जाण, लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया. तोच अखेरचा दिवस होता त्या सभेचा, आणि लोक लांब लांबून लोकमान्यांना पाहण्यासाठी आले होते. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी, ऐसी खबर लोकासी आधीच होती विबद हो. आपल्याला सांगतायत, शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज सुद्धा सभेला येणार ही खबर आधीच लोकांना होती. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला म्हणते काहो सभेला अजूनही न आले महाराज. मंडप चिक्कार भरून गेला होता, जो तो पाहू लागला म्हणाले अहो सभेला अजून महाराज का नाही आले. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामध्ये, साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. परी सभा भरण्याआधीच ते मंडपात येऊन बसले होते. साधू आपल्या वाणीला कधी असत्यता येऊ देत नाहीत. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी, गादीस लोडा टेकुनी
जीवनमुक्त साधूवर. सभेत उच्च स्थानी त्यांना आपल्या कैवल्यदानी गजानन महाराजांना बसवलं होतं. गादीला लोढा टेकून साधूवर, जीवनमुक्त जे साधूवर आहेत ते बसलेत. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्यांच्या सनिध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. सिंहासनाचा जो अग्रभाग पुढचा भाग होता त्या भागात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना बसायला जागा दिली होती आणि त्यांच्या बाजूला अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिधान, खापर्डे कुलाचा कुलभूषण, एका बाजूस टिळकांच्या. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिधान, खापर्डे कुलाचा कुलभूषण, एका बाजूस टिळकांच्या. टिळकांच्या एका बाजूला खापर्डे बसले, त्यांच्याबद्दल सांगितलंय. श्रीकृष्ण त्यांच्या वडिलांचं नाव आहे, गणेश यांचं स्वतःचं नाव, असे जे खापर्डे हे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या बसलेले आहेत. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई, सभेचे पुढारी पाही, चमकत होते ते ठाया. दामले कोल्हटकर, भावे व्यंकटराव देसाई हे सभेचे पुढारी, हे चमकत होते म्हणे तिकडे. आणि व्याख्याते विद्वान तर बसले होते सभोवार, त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. आणि अनेक व्याख्याते, व्याख्यान देणारे विद्वान वगैरे बसलेले त्या सभोवार, त्यांचं वर्णन म्हणे मी एका मुखाने किती आणि कुठपर्यंत करू. सभेलागे आरंभ झाला, हे तू प्रथम निवेदिला, मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. सभेला आरंभ झाला, प्रथम हेतू निवेदन केला, मग व्याख्यान सिंह उठला. ज्यांची आपण वाट पाहत होतो, सर्व जे प्रेक्षक होते, सर्व लोक जे जमलेले ते वाट पाहत होते, ते टिळक ते बोलायला उठले. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चले आपले पूर्वकाली, त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची जन्म जयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. ते म्हणाले दिवस आजचा धन्य आहे, म्हणाले पहा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चले पूर्वकाली, त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची आज जन्म जयंती आहे, म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला, म्हणून त्याचा बोलबाला झाला या भरतखंडामध्ये. बघा, ते रणगाजी शिवाजी महाराज जे आहेत यांच्याबद्दल सांगतायत. रामदास महाराजांनी त्यांचा हात धरला होता, म्हणून म्हणे त्यांचा बोलबाला झाला या भरतखंडामध्ये. देवीचा आज येथे झाले, आशीर्वाद द्याया आले, श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. तसंच आजही इथे झालेलं आहे म्हणे, आशीर्वाद द्यायला श्री गजानन साधू म्हणजे गजानन महाराज आपल्या सभेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत म्हणे. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी, अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. म्हणून शिवाजी सारखंच आपली सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपली सुद्धा ही सभा यशस्वी हो, अशाच सभेची जरुरी सांप्रत आपल्या राष्ट्राला आहे, महाराष्ट्राला आहे किंवा आपल्या भारताला आहे. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला, स्वातंत्र्य नाही जगी जाला, तो समाज प्रेमवत. स्वातंत्र्य सूर्य आपला मावळलेला आहे, स्वातंत्र्य गेलेलं आहे, आपल्याला दास्यत्वाचा काळोख आलेला आहे. म्हणजे काय, आपण दास झालो आहोत आणि आपल्या आयुष्यात काळोख पडलाय दास्यत्वाने. आपल्या या जगी आपल्याला स्वातंत्र्य नाही, आणि ज्याला स्वातंत्र्य नाही या जगात, तो समाज कसा प्रेतवत असतो, प्रेतासारखा असतो. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. यासाठी म्हणून काय करायचंय, आपल्याला प्रयत्न करायचंय, असं शिक्षण द्यायचंय जेणेकरून आपल्याला राष्ट्रप्रेम वाढेल. ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. असे शिक्षण पुढच्यांना देण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. पण हा भूपती म्हणजे कोण, हा राजा, कोण राजा, तर ते इंग्रज सरकार. ते आपल्याला, आपण अर्भक आहोत, आपण बालक आहोत, आपल्याला असं शिक्षण द्यायला तो देईल का. ऐसे टिळक म्हणाले, महाराजा आसनी उठून बसले,
गरजून त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. असं टिळक जसं म्हणतायत तेव्हा महाराज उठून बसले आसनी आणि गरजून त्रिवार बोलले, नाही नाही असे. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. आवेशाच्या भरात जे गंगाधर सूत म्हणजे बाळ गंगाधर टिळक, गंगाधराचा सूत म्हणजे त्यांचा मुलगा आपले बाळ गंगाधर टिळक, जे बोलले ते राजाला किंचित टोचून होते म्हणे. त्या भाषणाचा रोखबला समर्थानी जाणला, त्या भाषणाचा रोख समर्थानी जाणला आणि हसत हसत शब्द केला की, आणि हसत हसत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. हसत हसत ते म्हणाले की नाही नाही, असं होणं शक्य नाही. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत, ऐसे बोलून गणगणगणात भजन करू लागले. आणि पुढे महाराज म्हणाले, अशाने अजनेच आपल्या हातात काढण्या म्हणजे बेड्या पडतात आपल्या दंडांमध्ये, असं बोलून गणगणगणात आपलं नेहमीच भजन ते करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली, खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित. सभा त्या वेळेला निर्विघ्न अशी पार पडली, टिळकांची वाहवा झाली, खरं झालं त्याच साली समर्थांचं भाकीत खरं झालं. भूपतीने टिळकाला 124 खाली धरला, दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. भूपती म्हणजे कोण? इथे म्हटलंय की जो राजा आहे, भूपती म्हणजे राजा. तर हा राजा तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, तर म्हणून म्हटलंय की भूपतीने टिळकाला 124 जो कायदा आहे त्या दंडात्मक कायद्या अंतर्गत त्यांना दंड झाला, दोऱ्या पडल्या हाताला आणि शिक्षेचा प्रसंग आला. राजा सत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे, वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव. राजसत्ता आहे, इंग्रजांचं राज्य होतं, कोणाचंही तिकडे घोडं चाले ना. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकांसाठी. प्रेमी मंडळी टिळकांची जिका होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. जी टिळकांची प्रेमी मंडळी होती ना, त्यांनी ती जिव्हाळ्याची लोक होती, त्यांनी पारमार्थिक उपायांची एक योजना केली, ती अशी आहे. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे, ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. दादासाहेब खापर्डे जे मोठे गृहस्थ होते, बडे गृहस्थ होते, ते उमरावतीवरून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यासाठी. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी, ते थोडके सांगतो. अकोल्याच्या स्टेशनवर कापरडे कोल्हटकरांना गोड भाषेत म्हणाले, ते थोडक्यात सांगतो असं दासगणू म्हणतायत. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करावी ऐसी, सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर. तुम्ही शेगावाला जा, कोल्हटकरांना खापर्डे सांगतायत, आणि समर्थांना विनंती करा, सोडवा म्हणे बाळ टिळकांचे, प्रसंग मोठा दुर्धर आलेला आहे. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबई ते, तुम्ही जाऊन शेगाव ते विनंती करा महाराजा. मीच गेलो असतो, पण मी मुंबईला जातोय, तुम्ही शेगावाला जा आणि विनंती करा म्हणे महाराजांना. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त, येता झाला शेगावत स्वामी गजाननाकडे. लगेच ते गाडीत बसले. कोल्हटकर हे टिळक भक्त होते आणि शेगावात स्वामी गजानन महाराजांकडे त्यांचं येणं झालं. तरी महाराज मठाते निजासनी निजून होते, 3 दिवस झाले पुरते, परी न उठले यत्किंचित. तेव्हा महाराज मठात स्वतःच्या आसनी निजून होते, 3 दिवस झाले तरी महाराज उठेनात. कोल्हटकरही तोबरी बसला मठा भीतरी, जो का असेल बिगारी, तो न ऐसे वागे कदा. कोल्हटकर सुद्धा तोपर्यंत मठात बसून राहिले. जो बिगारी आहे तो असं कधीच वागत नाही. कळकळ टिळकाविषयांची कोल्हटकरा पूर्णसाची, कमाल त्याने चिकाटीची केली असे आपल्या. काय बिगारी म्हटलंय, काय ठरवूनच टाकलंय, आपल्याला हे काम करायचंच आहे, आपण बसूनच राहणार. आणि म्हणून तो न ऐसे वागे कदा, तो त्याने सोडलाच नाही. ते सुद्धा 3 दिवस झोपून राहिले ना महाराज, मग हे सुद्धा कोल्हटकर बसूनच राहिले, कारण त्यांना कळकळ होती टिळकांविषयी.
कोल्हटकरांना इतकं होतं टिळकांबद्दल की त्याने चिकाटीची कमालच केली. जाळा वाचुनी नाही कळ, माय वाचुनी नाही रड, ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, जाळा वाचून कड येत नाही, अग्नी वाचून कड येतो का? नाही. आणि माये वाचून रड येत नाही. माय असली पाहिजे तरच रडायला येतं म्हणे. अशी एक मराठीतली एक म्हण आहे. चौथ्या दिवशी समर्थ उठले, कोल्हटकरास बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येईल त्या. चौथ्या दिवशी समर्थ उठले आणि कोल्हटकरांना म्हणाले, तुम्ही अलोट प्रयत्न केलेत, प्रचंड प्रयत्न केलेत, पण त्याला फळ येणार नाही. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. अरे म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा रामदास महाराज स्वामींचा आशीर्वाद होताच, तरी तोही कैद झाला ना बादशाहीच्या अंमलामध्ये. सज्जनास त्रास दिला झाल्या विना राज्यक्रांती होईना, कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही म्हणे. कंसाचा जो इतिहास आहे तो आठवा म्हणजे तुम्हाला कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर, टिळका प्रति अंतर यात काही करू नका. मी आता ही भाकर देतो, प्रसाद म्हणून दिली गजानन महाराजांनी, ती म्हणे टिळकांना खाऊ घाला, आता वेळ करू नका. टिळका प्रति अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावर तो करील मोठी कामगिरी, जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. या भाकरीच्या बळावर तो मोठी म्हणे कामगिरी करेल. जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. जरी तो लांब जाणार असला तरी आता त्याला इलाज नाही. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हटकर समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. असं उत्तर ऐकल्यावर काय होणार हो? कोल्हटकर हे टिळक भक्त होते, टिळकांचे प्रेमी होते, खूप टिळकांबद्दल त्यांना प्रेम होतं. ते साशंक झाले मनात. समर्थांना नमस्कार करून हातात त्यांनी भाकर घेतली, ती नेऊन मुंबईला घातली. टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतवरी. ती मुंबईला नेली भाकरी आणि टिळकांना खायला सुद्धा घातली आणि सगळा वृत्तांत सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यांनी कथन केला टिळकांना. तो ऐकून लोकाप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. ते लोक ऐकून लोकांना काय म्हणाले हसत हसत टिळक, की स्वामींचं हे अगाध सत्य ज्ञान खरंच आहे, खचित आहे पहा. यश तुमच्या प्रयत्नासी येणार नाही निश्चयसी, आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळील ना. यश काय तुमच्या प्रयत्नाला येणार नाही हे निश्चित आहे म्हणे, कारण आपली बाजू राखण्यासाठी सरकार न्याय पाळणारच नाही, सरकार न्याय फिरवणार. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोटुनी. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो ना तेव्हा न्याय आठवतो, आणि जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा न्याय विसरतात लोक. हा जगाचा सिद्धांत आहे, तो खोटा होणार आहे का? माझ्या हाती कामगिरी मोठी होणार आहे खरी, ऐशी समर्थांची वैखरी बोलली हे गुड एक. एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे की माझ्या हातून कामगिरी मोठी होणार आहे. हे समर्थांनी जे बोलले आहेत, त्यांची जी वैखरी म्हणजे त्यांच्या मुखातून जे शब्द निघालेत ते एक गुड आहे. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन, आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. भूत भविष्य वर्तमान हे साधूजन सगळं जाणतात, आपण मनुष्य आहोत सामान्य, बघू पुढे काय होतं. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी, दंत ना मुखा भितरी परी प्रसाद टाकवेना. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करली आणि खाल्ली खरी, पण तोंडात दात नव्हते, तरी पण प्रसाद म्हणून त्याने टाकले नाही. झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास, ते जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. झाली टिळकांना शिक्षा, ब्रह्मदेशात मंडाल्यास त्यांना नेलं, मंडाले तुरुंगात, आणि तिथे जन्म झाला गीता रहस्य या गीतेवरील ग्रंथाचा. म्हटलं होतं मोठी कामगिरी करणार, झाली हीच मोठी कामगिरी. झाली त्यांच्या हस्ते करी, मान जगत गुरुपरी मिळता झाला टिळका ते. हीच ती मोठी कामगिरी.
आणि ती त्यांच्या हातून झाली आणि जगद्गुरूला मान मिळता झाला. मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळका. ते टिळकांना मान कोणामुळे मिळाला? जगद्गुरूंमुळे मिळाला. त्यांनी आधीच सांगितलेलं, या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासा. ते दासगणू म्हणतात, या गीता शास्त्रावर अनेक टीका झाल्या, त्या कुठवर सांगू म्हणे. मला बुद्धी नाही ते सांगायला. बुध हो प्रत्येक आचार्यानी कालमानाते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया. बुध हो, ऐकणारे श्रोते, आपण बुद्धिमान आहात. प्रत्येक आचार्यानी कालमानाते पाहून गीतेची मांडणी केली आहे जगदोद्धार करायला. गीता जी आहे ना, प्रत्येक काळामध्ये प्रत्येक आचार्य जसे आले त्यांनी त्या गीतेला आपापल्या पद्धतीने का मांडली? कारण जगदोद्धार, जगाचा उद्धार करण्यासाठी. कोणी लावली अद्वैतपर, कोणी लावली द्वैतपर, कोणी लावली कर्मपर, त्याच एका गीतेला. कोणी अद्वैत म्हणून सांगितलं, तर कोणी द्वैत म्हणून सांगितलं, तर कोणी कर्म करणं हे फार महत्वाचं सांगितलंय. एकच गीता आहे. कुठे अद्वैतासाठी ती सांगितली गेली, तर कधी द्वैतासाठी सांगितली गेली, तर कोणी कर्म करणं याच्यासाठी सांगितलेली. गीता एकच. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची न येसरी कोणत्याही कृत्याने. हीच ती महत्वाची कामगिरी, मोठी कामगिरी त्यांच्या हातून होणार म्हणून गजानन महाराजांनी सांगितलं होतं. आणि ती घडली आणि त्यांच्या हातून झाली आणि त्या कामाची सर दुसऱ्या कुठच्याही कृत्याने येणार नाही, होणार नाही. येणेचं बाळ गंगाधर जगती होतील अजरामर, कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. यामुळेच बाळ गंगाधर टिळक यांची ख्याती अजरामर होईल, कीर्ती त्यांची दूरवर पसरेल. आणि कोण पसरवेल? तर हा ग्रंथ. कारण तसा तो ग्रंथ आहे. स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न ऐसी कीर्ती टिकते, पहा करुणी चित्ताते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य जरी त्याने मिळवलं असतं ना, तरी एवढी त्यांची कीर्ती टिकली नसती. इतकी त्या ग्रंथ लेखनाने त्यांची कीर्ती आजही टिकली. गीता रहस्य विचार करून पहा म्हणे, पूर्णपणे चित्ताने मनाने विचार करून पहा. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार, तो व्यवहारी लौकिकी. तो व्यवहार आहे लौकिकाचा. स्वातंत्र्य जरी मिळवलं तरी ती टिकली नसती कीर्ती. कारण स्वातंत्र्य एक असं आहे, येते जाते, त्यात फारसं काही सार नाहीये म्हणे. तो व्यवहार आहे लौकिकाचा. गीताशास्त्राचे तसे नाही, ते मोक्ष पदा प्रतिनेई आणि समाजाची बसवी पाही विस्केळीत घडी हे. गीताशास्त्राचं म्हणजे तसं नाहीये. कारण स्वातंत्र्य हे खरं बघितलं तर प्रापंचिक झालं, पण स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी ऐसी कीर्ती टिकली नसती. विचार करून पहा म्हणे. स्वातंत्र्य येते जाते, त्यात फार नाही सार, हे व्यवहार आहे लौकिक, म्हणजे प्रापंचिक आहे. पण पुढे गीताशास्त्राचं मात्र तसं नाहीये. ते मोक्षप्राप्ती करून मोक्षप्राप्तीला नेणार आहे आणि समाजाची विस्कळीत घडी बसवण्यासाठी उत्तम. म्हणूनच तर बाळ गंगाधर टिळकांनी गीताशास्त्र, गीतावर गीता रहस्य म्हणून लिहिलं. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. यावत चंद्र दिवाकर, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे पुरुष म्हटलंय. बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहतील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा, द्विज चित्पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. आता पुढची एक कहाणी, पुढची एक लीला आहे महाराजांची. असो म्हणाले करवीर कोल्हापुरीचा, एक ब्राह्मण चित्पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे त्याचं आडनाव होतं. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. तो गरिबीची स्थिती असून सुद्धा इंग्रजी शाळेत गेला. आंग्ल विद्या म्हणजे काय? इंग्रजी शिकण्यासाठी. आणि मॅट्रिक पासही झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिला, वर्तमानपत्रे वाचित.
पुढे कॉलेजात गेला, पण तो इंटर परीक्षा असायची पूर्वी, ती इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्र वाचत. तो केसरी पत्रात वाचले आयोमा टोगो चरित्र, तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. तर केसरी वर्तमानपत्र ते सुद्धा आपल्या बाळ गंगाधर टिळकांचंच. त्या वर्तमानपत्रात त्याने आयोमा टोमो यांचं चरित्र वाचलं. त्यामुळे त्याच्या मनात एक अशी वेगळी वृत्ती उठली, कल्पना आली, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उभे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय. त्याच्या मनात विचार आला की आपण विलायतीला म्हणजे परदेशात जाऊया, यंत्रविद्या शिकूया, असं पण इथे भूमीला बाहेर राहून काय अर्थ आहे. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादन अभ्युदया कारण जपान जा आणि ते झाले. हा टोगो यामा हे दोघे जण आहेत. प्रथम त्यांनी ज्ञान संपादन केलं अभ्युदय होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी. जपान आणि ते झाले तैसे आपण करावे. त्याने जपानला एवढं मोठं केलं, तर आपणही तसंच करायचं. काय करायचं, तैसे आपण करावे, माय भूमी सोद्धरावे, ऐसा विचार त्याच्या जेवे घेतला परी इलाजना. त्याच्या जीवात्मा येतो, जीवाने मनाने असा विचारच केला. आपण पण त्यांच्या सारखं टोगोयामा हे दोघी जणांनी कसं पहिलं ज्ञान संपादन केलं आणि अभ्युदय करण्यासाठी जपानचा ते दोघे झटले आणि त्यांनी केलं, तसंच आपण पण करायचं असा विचार त्यांनी घेतल्यावर मग मायभूमीला उद्धारण्यासाठी आपण करायचं असं त्यांनी ठरवलं. मग त्याला काही इलाज नव्हता. द्रव्याचे न लागे संगत, कोणीही ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत काय करतो बिचारा. द्रव्याची संगत नव्हती, द्रव्य नव्हतं आणि कोणी मदतही करायला तयार नव्हतं. घरची अत्यंत गरीब परिस्थिती, काय करणार हो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटना भंडाऱ्याशी, जो मनरो हायस्कूलाशी होता एक शिक्षक. तो आपल्या एका मित्राला भेटायला भंडाऱ्याला आला, जो मनरो हायस्कूल मध्ये एक शिक्षक म्हणून काम करत होता. त्याशी विचार आपला श्रीधराने कळविला, तो त्यालाही पसंत पडला, परी पैशाची वाट काय. त्याने आपला विचार श्रीधराला सांगितला, मित्राला. त्या मित्राला सुद्धा तो पसंत पडलाय, पण पैशाची काय, पैशाची व्यवस्था कशी. मित्रा एक पैशा विणे काही नाही जगी होणे, दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे. तो म्हणाला पैशाचं सोंग आणता येत नाही, एक पैशाशिवाय या जगात काही होणं नाही. दरिद्री जो आहे, दरिद्र्याने मनीच करणे, दरिद्र्याने काय करायचंय, फक्त मनातच सगळं मनोराज्य स्वप्न बघायची म्हणे. चला जाऊ गावाला, आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. ते म्हणाला चल आपण गावी जाऊया, आपल्या जन्मभूमीला करवीर म्हणजे कोल्हापूरला. इकडे फार उन्हाळा आहे. दोघे बसले गाडीत, समर्थांची ऐकून कीर्त, उतरते झाले शेगावत, साधू कसा तो पहावया. दोघे गाडीत बसले आपल्या घरी जायला, करवीरपूर कोल्हापूरला. समर्थांची कीर्ती ऐकली होती त्याने, म्हणून ते शेगावात उतरले. पाहूया साधू कसा असतो. पोस्ट मास्तराच्या द्वारी सामान ठेवले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. पोस्ट मास्तर आहेत, त्यांच्या घरी आपलं सगळं सामान ठेवलं. आतुरता होती आतमध्ये, मनात समर्थांना पाहण्याची फार. दोघे आले मठात, समर्था केले दंडवत, बैसते झाले जोडून हात स्वामींची या सन्मुख. दोघे आले मठात, समर्थांना दंडवत केलं आणि हात जोडून बसले स्वामींच्या समोर. मनोदय श्रीधराचा समर्थानी जाणला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. मनोदय ओळखणारे आहेत आपले गजानन महाराज. श्रीधराच्या मनात काय विचार होता ते त्यांनी समर्थांनी जाणलं. म्हणाले उगाच परदेशाचा विचार वेड्या करू नकोस रे, अवघेच काही आहे येत अर्थना भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. अवघेच काही आहे इकडे, दुसरा कसला परदेशाला जाण्याचा विचार करू नको, आपल्या इकडेच सगळं काही आहे. भौतिक शास्त्रात काय आहे रे, अर्थ नाही भौतिक शास्त्रात. तू अध्यात्म विद्येत अभ्यास कर म्हणजे कृतार्थ होशील.
त्या योगी विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती, कोल्हापुराची एक व्यक्ती आठवली या समयास त्या योगी महाराजांचं म्हणाल्याबरोबर विचार क्रांती झाली मनात, विचारांची क्रांती झाली श्रीधराच्या मनात, आणि कोल्हापूरची एक व्यक्ती त्याला आठवली त्यावेळेला. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे, बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तासी. त्याला आठवलं कोण, तर ते स्वामी कुंभार गल्लीचे जे कोल्हापुरीचे होते. याच पद्धतीचं त्यांचं सुद्धा नेहमी आपल्या भक्तांशी बोलणं होतं. तैसेच हेही गुरुमूर्ती भक्तासवे भाषण करती, याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ते सुद्धा गुरुमूर्ती भक्तांशी असंच बोलायचे बोलतात. त्यामुळे याचा आता त्याच्या मनात काही उलगडा म्हणे होईना. ऐसे श्रीधर आणता म्हणी, महाराज वदले गरजोनी, हिंदुस्थाना सोडणी उगाच कुठे जाऊ नको. मनात आलं काय त्याच्या मनात, तर उलगडा होईना. हे असं ते जसे गुरु बोलतात तसे हे पण सगळ्या भक्तांशी असंच बोलतायत. श्रीधराने असे मनात आणल्याबरोबर महाराज ओरडून म्हणाले, हिंदुस्थान सोडून जाऊ नकोस कुठे, हिंदुस्थान सोडून उगाच कुठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन, या भौतिक शास्त्रावनं योगशास्त्र समर्थ असे. अगणित पुण्य केल्याशिवाय इथे या भूतलावर जन्म कोणाचाच होत नाही. हे भौतिक शास्त्रापेक्षाही योगशास्त्र समर्थ आहे म्हणे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी भौतिकाला, योगशास्त्रावनं भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. ते योगशास्त्र ज्याला येतं ना, तो या भौतिकाला मानत नाही. योगशास्त्राहून अध्यात्म विचार श्रेष्ठ आहे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई, ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधर चित्ती आनंदला. तो जमल्यास करून पहा म्हणाले. कारण काय, योगशास्त्र ज्याला येत ना, तो भौतिकाला मानतो. योगशास्त्राहूनही भला अध्यात्म विचार हा श्रेष्ठ आहे म्हणे. तो जमल्यास करून पहा, कुठे आता जाणं येणं नाही, असं समर्थ बोलले. तेव्हा श्रीधराला आनंद झाला मनात. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास. पाश्चिमात्य देशात जायचं होतं. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा. कारण काय, श्रीधराला सुखी करण्यासाठी. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन, सत्य एक त्यांनाच कळे. एका संता वाचून हे विचाराचं परिवर्तन कोणीही या जगात करू शकत नाही. सत्य एक त्यांनाच कळतं, बाकी कोणालाही कळत नाही. महाराज म्हणाले, या ठाई तुझा अभ्युदय होईल पायी, कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. महाराज म्हणाले, आता या ठिकाणी तुझा अभ्युदय होईल, खूप छान होईल. पुढे तुझं भाग्य उदयाला होईल. तुझी कांता तुझ्या घरी वाट पाहते कोल्हापुरात. जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य, श्रीधर लौकिका चढले हो. आपल्या मित्रासह आपल्या कोल्हापुरात जा, आणि पुढे तेच सत्य झालं. श्रीधर जे होते त्यांना लौकिक प्राप्त झालं. श्रीधर BA MA झाले, प्रिन्सिपॉल त्या नेमले, शिवपुरी कॉलेजाशी भले, सिंध्यांची या राज्यात. श्रीधर BA झाले, MA झाले, आणि प्रिन्सिपॉल नेमले गेले शिवपुरी कॉलेजात, सिंध्याच्या राज्यामध्ये. संत साक्षात ईश्वर, चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार, जया मिळे तोच मोठा. संत हे साक्षात ईश्वर आहेत, चालते बोलते ईश्वर त्या भूमीवरचे. त्यांच्या कृपेचा आधार मिळेल तोच मोठा होऊ शकतो, आणि तोच मोठा असतो. पहा, काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला, खरे तीच शोधावया. पहा, श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून त्याच्या वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधायला, काय खरं, आपण काय करावं काय नाही, त्याला भ्रांत पडली होती. आणि ते खरे शोधायला दर्शनाचा योग आला म्हणून त्याच्या वृत्तीत फरक पडला.
हे पीक संतांचे याच देशी यावयाचे वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाई न येती हो. हे संतांचं पीक म्हणजे जे संत कुठे जन्माला येतात या देशात दुसऱ्या देशाशिवाय प्रश्नच नाही. वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाई न येती. हे नंदनवन आहे. या नंदनवनाचे वृक्ष दुसरीकडे दुसऱ्या कुठच्याही प्रांतामध्ये कुठच्याही देशामध्ये जन्माला येणार नाहीत. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ दाओ सर्वदा सत्पथ परम भाविका कारणे. अशा रीतीने दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ काय दाओ सर्वदा सत्पथ चांगला पथ भाविकांना परम भाविकांना दाखवावा. शुभम भवतु श्री हरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोध्याय समाप्त. अशा रीतीने हा अध्याय आज इथे संपन्न झाला. आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आणि गजानन महाराजांचा कसा संबंध आला आणि कसं भाकीत वर्तवलं होतं गजानन महाराजांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल त्याचा व्यवस्थित इथे आज उल्लेख आला. आणि हा जो श्रीधर होता हा परदेशात जाऊन आपला भाग्य उदयाला येईल असा विचार करत होता, पण दारिद्र्य होतं त्यामुळे तो जाऊ शकत नव्हता. पण येणं प्रकाराने अनेक जन्माच्या पुण्याईने त्याची भेट सद्गुरूंशी झाली. गजानन महाराजांच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम झाला आणि खरंच झालं, सत्य झालं पुढे आणि तो नावलौकिकाला आला. अशा रीतीने आज या दोन कथा या अध्यायामध्ये आपल्याला बरंचसं काही देऊन गेल्या. आपण काय विचार करतो की आपण प्रापंचिक जीव आहोत, आपण कर्मयोगी आहोत. कर्मयोगी असणं फार महत्वाचे, कर्माशिवाय काहीच नाही. पण हा धर्म जो आहे, जो पारमार्थिक मार्ग आहे, तो सुद्धा महत्वाचा आणि तो कसा श्रेष्ठ आहे ते आज आपल्याला इथे व्यवस्थित गजानन महाराजांनी समजावून सांगितलंय. अशा रीतीने आजचा हा अध्याय आपण इथे थांबतोय आणि आपण पुन्हा पुढच्या भागात भेटणार आहोत. तर या 15व्या अध्यायामध्ये आपण साक्षात सामाजिक कार्यकर्ते जे होते, जे लोकमान्य म्हणून प्रसिद्ध झाले, लौकिकाला आले, ज्यांच्याबद्दल आपण लहानपणापासून जाणत होतो. पण मी एक तुम्हाला सांगू का, बरेचसे आहेत, रानडे असतील किंवा आपले विनायक दामोदर सावरकर, या सर्वांना सुद्धा असाच पारमार्थिक त्यांच्या पाठीमागे एक दुवा होता, एक हात होताच. हे कर्मयोगी असले तरी त्यांनी धर्म सुद्धा जाणला होता. म्हणून तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना सांगितलं की तुमच्या हातून फार मोठं कार्य घडणार आहे, आणि ते घडलं. पण ते पारमार्थिक आहे, ते सामाजिक कार्य करत होते. त्यांना मंडालेमध्ये तुरुंगात शिक्षा भोगायला गेल्यावर त्यांनी कशावर लिहिले, सामाजिक लिहू शकले असते, पण त्यांनी गीता रहस्य याच्यावर लेखन केलं, त्याचा ग्रंथ केला आणि तो ग्रंथ आजही लौकिकाचा आहे. का तर फार महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या हातून हे पारमार्थिक कार्य कसं घडलं. कारण प्रत्येकाचं एक सांस्कृतिक बेस म्हणतो ना आपण ज्याला, जो पाया आहे तो पाया असणं गरजेचं असतं आणि त्याशिवाय हा मनोरा उभा राहू शकत नाही. आज ही फार महत्वाची गोष्ट सांगतोय. त्यामुळे आपण म्हणतो नाही बाबा आम्हाला याच्यात रस नाही, आम्हाला हे काय करायचंय. सद्गुरु वाचुनी परमो आपल्याला दुसरा मार्गच नाहीये, दुसरा मार्गच नाही. गुरु करा रे गुरु करा, त्वरा करा रे त्वरा करा. का म्हटलंय? आई पण आपल्याला, कलावती आई नेहमी सांगतायत, अनेक सद्गुरु संत आपल्याला हेच सांगतायत, हेच सुचवतायत. याच विचाराबरोबर आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुन्हा पुढच्या अध्यायाला. तोपर्यंत सर्वांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. चला म्हणा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
उच्चारिले वदावा अर्थ अज्ञ जीवासी समजावया सार्थ सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ पहिला गण असे जीव की जीवात्मा दुजा गण आहे शिव की शिवात्मा गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे बोते म्हणजे आम्ही समजावे काही उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात बोते याते घ्यावे पहावे ऐसे जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी नाही काही अंतर दोहोया माझी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते म्हणे महाराज गजानन हा नाही केवळ मंत्र जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी हर एके पहावे हृदयस्थ भगवंत ओळखावे त्यासी क्षणोक्षणी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते नाही तो फक्त तुझी अंतरी चराचरी भरूनी उरला आहेची शिकावे ओळखाया त्या परमेशासी करावा आदर सर्वेशासी आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी अनाचार न घडे त्यासी कदापि गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरी माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामी दिधली प्रेरणा महाराजे करावे ओवी बद्ध गणगणांचे ऐक्य रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे विधले आपणास कामिका एकादशीस आषाढे लिहिली गेली पहाटे आकस्मित गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते